आणि बहिणींना मिस्टर बसल्यात आमचं जीवन मला जेवायचंय भाऊ बहिणीनो चला जेवण करून बसलोय. जरा आलीच भाकरी कालवण घेऊन मी जेवलो. बायकोला जेवायचंय. मस्त पैकी वांग्याचं कालवण. वांगच आपण काय केलेलं आहे माहिती का? रतीब लावल्याने वांग वांग वांगच चाललंय नुसतं. अय पूनम ती दुसरी खुर्ची आणणार बसायला या खुर्चीवर पार असं आराम खुर्ची. 2 खुर्ची आहेत ना का तिथं? हा हे आराम खुर्ची आराम. हे असं पारा मुंडकं मागे जात असं. आणि ती काय राजाला जमत नाही. जरा थाड बसल्यावर जरा बरं वाटतं आहे का नाही? तर भावांना पण पटापट ऑर्डर टाका. आपला मसाल्याचा बिझनेस चालू आहे. आता ही सुरू करायचं आपल्याला. काय सांडगे आणि शेंगदाणा चटणी चालू करायची आपल्याला. तर पटापट ऑर्डर टाका. मसाला तुम्हाला माहिती गावरान मसाल्यासाठी ऑर्डर टाकायला नंबर दिलेला आहे. आता मी जेवते झणझणीत कालवण वांग्याचं कालवण आणि भाकर खाते. बोले ना तर उपास सुटते. उपास सोडला नाही 12 वाजून गेले. जय देवा. काल महाशिवरात्र होती. देवा खाती भाकरी जंपर शिवत होती सकाळपासून. काय सांग पाऊंडर लावला काय तोंडाला? मग कधीतरी एखाद दिवस नको. पांढरी दिसते का तोंड थोडं लय नाही भाकरी देवानी? थोडं दिसतंय पांढरं जरा. पिया करते भावा बहिणीनं भाकरी खाती. बाया चक्कर या लागली मला. थोडं- तरी काल मी गोळ्या खाल्ल्या नाही. किती भाकर चोरल्या? 2? 2 नाही, एक थोडा एवढा तुकडा. हा म्हणलं मग काय बाया तुम्ही एका मला खाऊ देत नाही. खा ना हा? खा. खायला मी कोण नाही गळून म्हणलं का? गेल्यावर कसं व्हायचं? मस्त रक्त भरून आणलंय ना आता. हा रक्त भरून आणलं. 12 म्हणजे कमी पॉइंट करायचं का रक्त परत? नाही कमी काय तेव्हा. एक तरी 12 इंजेक्शन 2 पॉइंट रक्त दिवस झाले. झालं. उलट दाजीलाच कमी का काय? असं खावटं दिसते दाजीला. म्हणजे दाजीला रक्त कमी झालं. 7-8 पॉइंट असं रक्त दाजीच्या अंगात मला असं वाटतंय बरं का. माझं रक्त किती आहे मला याला चेक करायची रे. करा की मग जा सरकार दवाखान्यात जा. सरकारी दवाखान्यात ती कुठं लगेच सांगायचं ते 8 दिवसांनी बोलू. कसं 8 दिवसांनी 3 दिवसांनी रिपोर्ट येतात? तुमचं कुठं घाईवरचं काम आहे तेव्हा लगेच रिपोर्ट लागतोय तुम्हाला. मग गोळ्या फिळ्या चालू करावं परत आपल्या. जे गायवर असतंय त्याला लगेच रिपोर्टाची गरज असते. आमच्या सारखी खाऊ का जेव जेव. काला चुरलाय. चला जेवाय भाऊ बहिणीनो. नवऱ्याचं काय रोजच आहे की. चला हाती भाकरी जंपर शिवायच्यात मला. दाजीचा बिझनेस आहे दाजीसाठी पटापट ऑर्डर करा. भावानं बनणं नाही तर दाजीला जावं लागेल. काय मला आईला. मग आता काय सांगायचं परत उचलायचे का कोण्या? हा होय तसं चाललंय बरं का आपलं. असं काय नाही बंद नाही. दळणं येतात मिरची काटभर मसाले बी येतात कुठं. काल मी दाखवलं तुम्हाला. असं काही नाहीये. पण जरा थोडा आता थांबलं तर चालणारच आहे बरं का. आता उन्हाळा सुरू झालाय त्याच्यामुळं आपण लय लवकर चालू केलेलं आहे. त्यांना माहितीये आका बाहेर बायकोवरच पडतो परपंचला. हा पण आता काय नाही दाजीला जमतोय. मसाला कुटायला जमतोय. दळायला जमते. पण तरी बी जरा बायकोचा सपोर्ट घ्यावाच लागतोय. ते काय आहे, गिरणीचा अंदाज नाही येत मला. ते जात लावायचा ते उग काय जात व्हायचं खराब. त्याच्यामुळे बायकोलाच बोलावं लागत आहे. नसं काय महिना 2 महिने होईल त्याला अजून जरा बुचकाळ्याने होत आहे तिथं गेल्या. हो ती मशीन चालू केली नाही काय गिरण चालू केली ना भर त्यात पटापटा दळण खाली येत. आणि मग ती वेळ नाही लागत दाजीला पटकून जात लावायचं. पण दळतोय तसं असं काय नाहीये. होय दळतोय का नाही? मग हळूहळू कुठलाच बिझनेस रांकेला लागत नाही. दमादमाने रांकेला लागतो असं आहे.
मी म्हणतो काय आता सध्याच्याला आपल्या इथं ज्या मसाला कुठं येतात अजून आपला बोर्ड नाही काही बाहेरच्या लोकांना अजून इथं जे आपल्या शेजारी गाव ही ती काय आलं काय दळण हा दळलंय ना थांबा 2 मिनिटं दळण देऊ द्या चला दळण दिलं आता परत दळणं यायच्यात त्याच्यामुळं काय आहे माहिती का आपल्याला तालुक्याला जायचंय काल गेलो होतो तर फायदा इथंच राहिली बायकोची आणि मग जाऊ दे मग दुसरं काम होतं आपलं मिक्सरचा बी घोटाळा झाला होता ना काल तरी दे तरी मग दळणं 2 दळण दळणं दळून जावा मग आता परत दवाखान्यात जावं लागेल फायली इथे विसरले मग आता काय करायचं मग वांग्याशिवाय काय आहे आम्हाला दुसरं काय आवडणार होई रोज म्हणा तरी वांग खाते रोज लोक एक पाताळी एक भाजी करतात आणि इकडे भाजी आमच्यात 30 डबल भाजी असते हा. सुकी पाताळी सिटी ठिकाणी 2-3 भाज्या असतात भात वरण दुसरं परत तिखट कालवण भाजी असं काय चपाती म्हणजे असं बरेच श्रीखंड लय पदार्थ असतात पण आपल्याकडे नाही आपल्याला एकमेव वांग तसं बदलून असतंय आपल्याकडे असं नाही काय पण ते आपल्याला आता सवय लागलेली आहे आपल्याला ती सिटीचे जेवण तर आपल्याला तर बघतच नाही एवढं निवदावारी चपात्या हा आणि मग ते पोट भराय नको का 4-5 खाल्ल्या तरी काय व्हायचं नाही आपल्याला ते इथं काय एक भाकर खाल्ली चपात्या आपल्या मोठ्याल्या असतात खेड्याच्या ठिकाणच्या 2 चपात्या खाल्ल्या की कामच नको भाकर पैसे देतो ना मला माहितीच होतं म्हणलं हे चुरलंय खरं मत भेटणार नाही सरांनी झाले त्याच्यामुळेच मी म्हणणार होतं मागाशी एवढं भाकरी चुरल्यात खासेन का परत म्हणशील बघा तुम्ही बघितलं म्हणूनच खाय ना ते नजर लागली काय माझी काय भाऊ आता घरात बी नजर व्हायला लागली म्हणलं मग आवड आहे हा मग काय घरातल्या माणसाला डोळं नाहीत काय नजर लावायला आपण परपंच आपला जे लेकरबाळ आपले जे आपणच करणार आहे ना आपणच आपल्या याला नजर लावायचे म्हणल्यावर कसं हा हे कसं वाटतं योग्य वाटतंय का तुम्हाला भावांनी बरं जाऊ द्या काय माहिती भावांना पण मसाला चालू आहे आपला काळा मसाला आपलं कांदा लसूण मसाला लाल मसाला परत आता काय म्हणतात त्याला बेडगी मिरची पावडर बी आपण देतोय लसूण बी देतोय मिरची पावडर बी देतोय लवंगी मिरची पावडर बी देतोय आपण असं काही नाहीये आता नवीन मध्ये आपल्याला आता सांडगे बरेच भाऊ बहिणीचे आता सांडगे कधी बनणार आहेत तर आपल्याला सुरुवात करायची सांडग्याला परत त्याच्याबरोबर आपल्याला चटण्या बी बनवायच्या जवळ चटणी शेंगदाणा चटणी कारळा चटणी तुम्हाला जे पाहिजे असेल आता काय होतंय माहिती का लोड लय होतो आपण कुरड्या बी मागायच्यात पण कुरड्याचं काय लय लोड होतो त्याच्यामुळे ते तुमच्यापर्यंत येऊ म्हणजे पोचणार नाही ती व्यवस्थित फुटणार तुटणार आणि ते कसं वाळल्यानंतर ती हे होणार वाळल्या ना त्या की मग हे होणार बुगा होणार त्याचा काय त्याच्यावर कुरिअर मार्फत तुमच्याकडे येणार ते त्याच्यावर बोजा फिशा पाडला कुठं काय झालं ते मग ते कुरिअरवाले जबाबदारी घेत नाहीत किंवा व्यवस्थित शेपमध्ये जाईल म्हणून त्याच्यामुळं आहे ना कुरड्या काय आपण ऑर्डर घेणार नाही कुरड्याच्या कारण त्याला आणि ते बी काय आपण तसं पाठवू बी पण त्याला कुरिअर चार्ज जास्त लागणार कारण त्याला पॅकिंग जे आहे ना 1 किलोची जी समजा 1 किलोला 100 रुपये चार्ज आहे कुरिअरचा त्या ठिकाणी तो मला 250 रुपये चार्ज लागणार कारण त्याला तेवढी पॅकिंग करावं लागणार फुटाव तुटाय म्हणून बॉक्स वापरावं लागणार त्याच्या आणि मग ती शेपमध्ये ते देणार मग ती परवडायचं काम नाही हा तुम्हाला परवडत असलं तर करा ऑर्डर आमचं काय नाही तुम्हाला चार्ज द्यावा लागेल मग
होईल हं? आणि तुम्ही म्हणता तसं आपण पॅकिंग करून देणार येतो हा विषय. पण ते बाकीचं जुळतं आता हे मसाला ही ती हे नाही मी तरी बी डबल पॅकिंग असते आतमधून. आतापर्यंत शेप गेलाय आपण बराच मसाला ऑर्डर केलाय, 4थी ट्रिप आपण डिलिव्हरी केलेली. सगळा मसाला सगळ्या भाऊ बहिणींना शेप मध्ये गेलेला आहे. काहीच अडचण नाही, कुठं तुटफूट नाही, कुठं काय नाही काही नाही. आणि सगळ्यांना मसाला आपला आवडला, एकदम भारी आवडलाय, क्वालिटी एक नंबर आवडलेली. पण काय आहे माहिती का भावांनो बहिणींनो, जेणेकरून चालू मोबाईल नंबर पूर्ण ऍड्रेस पिनकोड नंबर चालू राहून द्या. ऍड्रेसचा म्हणजे चुकीचा म्हणजे जर दिला तर तुमचं कुरिअर तुमच्याकडे येणार नाही. चालू मोबाईल नंबर ते दिवशी आपण फोन लावून कटाळून एकाला हा काय माहितीये का, एका ऑर्डर केली होती एका दादाने, त्याचं कुरिअर त्या ठिकाणी जाऊन पोच झालं गावी. मेसेज पाडला आम्हाला इथं, कोण पोस्ट म्हण असेल कोण असेल ना कुरिअर वाला, त्याचं बी नाव असायला आम्हाला मेसेज पडतो की ह्या माणसाकडची कुरिअर पोच झाली म्हणून. मग ते झालं मोबाईल स्विच ऑफ. आमची अकल झाला ना, म्हणलं नाही जर कुरिअर जर पोचलं घरी तिथून माघारी यायची. यासाठी त्या दादाला आम्ही दिवसभर फोन लावत होता. दिवसभर तर काय फोन उचलला नाही. दुसऱ्या दिवशी आम्हाला आमचा फोन उचलला बी नाही, डायरेक्ट मेसेज टाकला की तुमचं कुरिअर आम्हाला पोचलं. कसं काय करावं आता, एखाद्या वेळेस बाबा त्यांनी त्याला पत्ता घरचा माहिती असतं त्याच्यामुळे त्यांनी घरी नेऊन दिलं. फोन नाही लागल्यामुळे ते डायरेक्ट घरी गेला. काय होतं की बाबा अशा टायमिंगला आहे ना, तुमचा फोन नंबर हा चालू ठेवा, जवळ ठेवा, चार्जिंग करून ठेवा, जेणेकरून जे कुरिअरवाला येईल त्याला अडचण नको आणि आपल्याला बी अडचण नको. की काय होतं माहिती का, माघारी जर आलो ना तर त्याला डबल चार्ज पाठवणार, परत तुम्हाला पाठवायचं म्हणल्यावर. बरं चार्ज कोणाला भरावं लागणार, तुम्हालाच भरावं लागणार आहे. मग तुमच्या चुकीमुळे ती जर पार्सल जर माघारी आलं तर ती तुम्हालाच भरावं लागणार. ते विषय आहे ती हा. आता आम्ही तर आपल्या सगळं तुम्हाला पोच देणार, काय म्हणतात ते नंबर देणार. काय रे कोणता कोड नंबर दे, हा ट्रॅकिंग नंबर देणार, पोच पावती देणार, सगळं देणार आपण. पण जर तुम्ही टायमिंगला जर तिथं जर तुम्ही जर उपस्थित नाही राहिलं तर तुमचं कुरिअर माघारी येणार. मग असा विषय होतो. बरं चला जाऊ दे आता. काय भावना बहिणू, आता दळणं येणार आहे, दळणं दळायच्यात. दळणं दळायच्यात, तालुक्याला बी जायचंय. तर पटापट मसाल्याची ऑर्डर टाका. नंबर तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो, 98 22 20 85 82, दुसरा नंबर 76 66 27 46. तर ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा, फोन करा. बाय बाय मग सगळ्यांना.